ना ही ये श्रीलंका है ना ही ये नेपाल है। तो ये लोकेटेड है मुंबई बोरीवली। यहाँ जाने के लिए गोराई बीच से बोट आपको चार्ज करेगी 100 रुपीज। और इस प्लेस का नाम है ग्लोबल विपसाना पागोडा और ये सन 2000 में शुरू हुई है। काफी दूर दूर से लोग यहाँ पे आते हैं अपने फैमिली एंड पार्टनर के साथ। ये जगह ही बनाई गई है शांति और ध्यान के लिए। स्टैचू ऑफ अशोक पिलर एंड यहाँ पे बुद्ध की एक बड़ी सी मूर्ति है जो बहुत ही खूबसूरत है। दिस इज वेरी गुड प्लेस फॉर योर फैमिली। नाउ विजिट। बाय बाय। कष्टकरी, श्रमिक आणि तळागाळातील माणसांच्या वेदना साहित्याच्या माध्यमातून ताकदीने जगापर्यंत पोहोचवणारे थोर साहित्यिक, शोषितांच्या व्यथा कविता, कथा आणि पोवाड्यातून मांडणारे साहित्यरत्न, सामाजिक परिवर्तनाचे युगपुरुष म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। त्यांनी केवळ लिहिलं नाही तर शब्दातून समाजात क्रांती घडवून आणली। त्यांच्या साहित्याने लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं। मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन लोकजागृतीची मशाल पेटवली। तळागाळातील प्रत्येकाला सन्मानाने जगता यावं या ध्येयासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं। आज निमित्त या थोर साहित्य बुद्धस्तुती पहावे सदा शांतती बुद्ध ज्ञान जगतात घुमो आणि शांती ज्ञान कर चिंतनाला हा एक तान जपनामध्ये तेच विसरू निधान पहा बोधी वृक्षातळी बैसलेली अहंराग लोभा जणू जिंकलेली करुणा मूर्ती ही तेथेच फिरली तिच्या पाय धुळीस लावू कपाळी युद्धामुळे चालतात रक्तपात होई तथा मानवीय पाप निष्पाप रक्तात भिजलेले हाती जिथे फक्त समता असधर्म शिकवी नसे तेथे धमता नसे वर्ण भेदाची जेथे विषमता नसे वर्ण वसे फक्त ममता एकत्र जेव्हा बहुसंख्य आले समजात चैतन्य आले निराळे जगाला जणू संजीवनते मिळाले मंगलमणी भाव तिथे जळाले किती स्तूप आणि किती ते विहारे जडू लागली शांततेची नगारे आणि तक्षशिला उघडून द्वारे म्हणू लागली ज्ञान देते नियारे सहजीवनाची